हनी ट्रॅपमध्ये व्यापाऱ्याकडून 15 लाख उकळले, महिलेसह 4 आरोपी अटकेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याला व्हॉट्सअॅपवर अश्लील संवादाच्या आधारे हनी ट्रॅपमध्ये अडकवत लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे। व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत सापळा लावत एका महिलेला आणि 4 आरोपींना 20,000 रुपये रोख घेताना ताब्यात घेतले। पुष्पा साळवे या 24 वर्षीय महिलेसह मानसी मनोहर जाधव शिर्के, अर्जुन लोखंडे आणि आदित्य शेरे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। त्या आरोपींकडे एक बंदूक देखील होती। महिलेने प्रथम व्यापाऱ्याशी मैत्री वाढवली, त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर बोलणं सुरू झालं। काही व्हिडिओंची देखील देवाणघेवाण झाली आणि यातून अश्लील संवादातून मागील 8 महिन्यापासून ही टोळी या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती। आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्याकडून सुमारे 15 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांनी दिली आहे। सिटी चौक पोलीस स्टेशन हद्दीच्या मध्ये एक सोने चांदीच्या व्यापाऱ्याच्या दुकानाच्या इथे एक पुष्पा साळवे नामक महिला तिच्या मुलीसोबत आली आणि तिची मुलगी मसाज आणि स्पा सेंटर चालवते असं त्या सोने चांदीच्या व्यापाऱ्याला सांगितलं। त्यानुसार सोने चांदीच्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांनी त्यांना चॅटिंगवर कुणी मसाजसाठी आहे का असा मेसेज केला आणि त्या मेसेजनंतर त्यांच्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन या टोळीने मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के, अर्जुन प्रकाश लोखंडे व आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांनी त्या मेसेजच्या चॅटिंगचा फायदा घेऊन व्यापाराला एक 15 लाख रुपयाला त्याला अग्निशस्त्राचा धाक लागून 15 लाख रुपये त्याच्याकडून खंडणी वसूल केली। त्यानंतर ते व्यापारी पोलिसांकडे आले आणि आम्हाला त्यांनी आमच्या ACP आणि परदेशी मॅडम सिटी चौक पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये 20,000 रुपये घेताना मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के आणि तिच्या साथीदारांना अग्निशस्त्रासह काल सिटी चौक पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे। कोर्टमध्ये प्रोड्यूस केलं होतं का सर आरोपींना? आरोपींना पुढची कारवाई चालू आहे आरोपींवर आणि त्या